तर चला दोन्ही टीमचा 12वा खेळाडू. पुन्हा सूचना केली जाणार नाहीये. जर पहिला चेंडू डिलिव्हर झाला इथे 12वा खेळाडू नसेल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची दोन्ही टीमनी नोंद घ्यायची आहे. खंबील चोरगे संघाने अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. तर जाऊया मॅच कडे रुख करूया. थांबा जाते कोण बघू आपण. बहुतेक किरण स्ट्राईकला जाणार. किरण घाडगे KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि KSK क्रीडा प्रतिष्ठान मधून एक मोठं नाव खरं पाहिलं गेलं तर अंबरनाथ बदलापूर विभागामध्ये खऱ्या अर्थानं आपलं नाव कोरलंय. ते आमचा KSK मधील एक सिनियर खेळाडू अर्थातच डावखुऱ्या हाताचा एक दमदार फलंदाज अर्थातच किरण घाडगे. नॉन स्ट्राईक एंडला नितीन घाडगे गोलंदाजी मार्क वरतून येत आहेत. बॉलर कोण आहे? बाबू गोलंदाजी मार्क वरतून येताना आपल्याला पाहायला मिळतील टीम सौंदर्यकडून. चला मॅचला प्रारंभ करा, जास्त वेळ घालवू नका विनंती आपल्याला. साखळी फेरीतील शेवटची मॅच. जेवढं लवकर उरकता येईल ना तेवढं उरकण्याचा प्रयत्न करतो. यासाठी मित्रांनो की संध्याकाळी 5:30 पावणे 6 ला अंधार होतो आणि त्यानंतर मात्र इथे मच्छरचा एवढा मोठा त्रास होतो ना, कोणी मैदानामध्ये उभं राहण्याची ताकद करत नाही. त्यासाठी आपण जेवढ्या लवकर होता येतील तेवढा मॅचेस कंप्लीट करायचा प्रयत्न करूया. आपण थोडासा स्पीडअप घेऊया. पहिला चेंडू इथे मात्र बाबू यांच्या हातातून सुटेल. किरण घाडगे पहिला चेंडू मोठा फटका खेळला. झेलची संधी आहे परंतु नाही. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. यस चौकार. नो नाही ना. 4 धाबा इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय. पहिला चेंडू लॉलीपॉप फुल टॉस. बाबू शिंदे बाबू शिंदे तिथे चेंडू तुम्हाला लँड करावे लागतील खऱ्या अर्थानं. यस इथे मात्र फटका आला. झेलची संधी आहे. हो दुसरा अटेम्प्ट. यस किरण घाडगे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का, मोठा हादरा फक्त टीम येर्नेला नाहीये तर मित्रांनो किरण घाडगेचा चाहता वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. खरं पाहिलं गेलं ना आम्ही सुद्धा किरण घाडगेच्या बॅटिंगचे खरं पाहिलं ना फॅन्स आहोत. कारण किरण घाडगे एक डावखुऱ्या हाताचं खरोखरच एक आदर्श घ्यावा असे खेळाडू आहेत. परंतु आता मात्र फसलेत. दुसऱ्या चेंडूवरती आपली विकेट बहाल केले. न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये. रोहित आहे का? हे बॅट्समन कोण आहे मला? रोहित इथे मात्र न्यूबॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये जातात. निराशा केली किरण घाडगे यांनी मी म्हणेल. परंतु इथे फटका खेळत असताना अगदी परफेक्ट टायमिंग साधलं नाहीये आणि विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. रिक्वेस्ट करतो, सातत्यानं करतो मी. कारण याचं की मी मगाशी आता एक उदाहरण दिलं. मागच्या संडेची स्पर्धा फायनल 5 चेंडूची खेळवावी लागली मित्रांनो टायमिंग अभावी. त्यासाठी प्रत्येकानं प्लीज सहकार्य करा वेळेचं. बाबू शिंदे पुन्हा आता मात्र एक वेगळा चेंडू हाताळला गेला. पाठीमागे त्यांच्या नक्कीच अडवला गेला अन्यथा आणखीन एक एक्स्ट्रा धाब आली असती. बाईकच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होते. टीम सौंदर्य नक्कीच प्रॅक्टिसचा अभाव तर नक्कीच प्रथम दर्शनी तर जाणवतोय. कारण ज्या प्रकारचं गॅदरिंग हवंय कलेक्शन हवंय चेंडूचं ते होताना दिसत नाही आपल्याला. इथं तुम्ही मात्र कुठेतरी प्रॅक्टिस मध्ये नाही आहात ह्याची जाणीव होत असते. पुन्हा दिशा भरकटली का? यास पंच कबाईत करताना चेंडू चांगला होता परंतु दिशा थोडीशी भरकटली होती.
मी म्हणेन बाबू शिंदे यांच्याकडे गती आता वाढायला लागले खऱ्या अर्थानं, परंतु ती गती योग्य दिशेला हवी. अन्यथा ट्रॅक वरून जर ट्रेन खाली येणार असेल तर तिचा अपघात नक्की ठरलेला आहे आणि तेच घडताना पाहायला मिळते बाबू शिंदे यांच्या बाबतीत. यास फटका सजलाय, झेलची संधी आहे परंतु नाही, एकही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचत नाही. एकदा कंप्लीट होईल. नितीन घाडगे स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळतील. तर धावसंख्येचा आपण विचार केला तर 7 धाबा आतापर्यंत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे बाबू शिंदे यांचं. पाहूया पुढचा चेंडू. ओ आणखीन एकदा दिशा भरकटली आहे. अगदी डोक्यापर्यंत हात जातात परंतु टाकलेला खराब चेंडू अगदी दुरुस्त होणार नाही याची दक्षता घ्या. 8 धाबा धावफलकावरती आहेत. कुठेतरी थोडासा दिशाहीन गोलंदाजी होते. नितीन घाडगे पुन्हा एकदा सज्ज. ओ माय गॉड, इथे काहीतरी बदल करावा लागेल. आपलं जे रनिंग मार्क आहे त्यामध्ये कुठे गलती होते का, चूक होते का ते सुधारावी लागेल. त्यासाठी कोणाचं तरी मार्गदर्शन गरजेचं असतं मित्रांनो, कारण आपण पाहतो अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा वारंवार एखादी चूक घडायला लागली तर त्याला कोणीतरी काहीतरी सांगणं गरजेचं असतं. नाही, ही चूक होते, यामधून तुम्ही थोडंसं बाजूला व्हा, ही सुधारा. ओ परंतु इथे मात्र वाईटची हॅट्रिक तर साधलीच गेली म्हणेन. किती झाल्या वाईट आतापर्यंत? 5वा वाईट या षटकामधील. आणि कुठेतरी 5 चेंडू गेल्यानंतर मात्र टीम्स मेंबरला थोडंसं कुठेतरी काहीतरी त्याच्याशी चर्चा करावी असं वाटायला लागले. चला मॅचला प्रारंभ करा. टाकला एक परंतु तोही पाठवला अगदी सरळ सीमारेषा बाहेर. नितीन घाडगे यांच्या बाट मधून आला एक षटकार. कारण तुम्ही असे चेंडू हाताळाल तर नक्कीच त्यावरती कोणताही फलंदाज मोठा प्रहार करणारच आहे. कुठेतरी ऑफएसटीचं लक्ष केंद्रित करायला पाहिजे बाबू शिंदे यांनी. आणि त्यांच्याकडे पेस होता तो आता धीमा झालाय, परंतु तुम्ही ऑफएसटीच्या बाहेर चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु कुठेतरी तिथे काहीतरी गफलत होते. आम्ही ऑफ एसटी सांगतोय तर लेग एसटी ऐकायला जाते वाटतं बाबू शिंदे यांना. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली तब्बल 17 धाबा आणि मला वाटते 10वा चेंडू आतापर्यंत हाताळलाय. षटक काही संपलं नाही अजून. म्हणजे 2-3 षटक एकटंच हाताळायचंय की काय, हा मानस आखून आलेत की काय बाबू शिंदे असं नक्कीच वाटायला लागलंय. कारण 10 चेंडूचं षटक झालंय आतापर्यंत आणि उर्वरित चेंडूसाठी किती चेंडू खर्ची घालणार पाहायचं. ऑफ एसटी ठेवायला पाहिजे परंतु नाही नाही नाही. खऱ्या अर्थानं 11 झालेत म्हणजे 2 षटक कंप्लीट करायचे आहेत मला. इथे मात्र एसटी रक्षक खऱ्या अर्थानं फार वैतागले. टीम मेंबर्स फार वैतागलेत कारण जवळजवळ 11 चेंडू हाताळलेत, अजूनही षटक कंप्लीट झालेलं नाहीये. पाहायचंय फटका सजलाय, भिरकावलाय, अगदी थोडा सीमारेषाच्या आतमध्ये पडतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर. अगदी लॉलीपॉप असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 धावा. 22 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा आणखीन एक चेंडू शेष आहे. या चेंडूसाठी किती चेंडू खर्ची घातली जातील? मला वाटतं आमचं स्कोर बुक कमीच पडलं. 12 चेंडू झालेत म्हणजे एका ओव्हरला 10 चेंडू देत कॉलम आमचा. पाहायचा यस, या प्रकारचे चेंडू पहिल्यापासून हाताळले असते तर नक्कीच वाईट गेले नसते, फटके लागले नसते.
परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला अजिबात स्थान नाही. षटक क्रमांक 1 संपलंय. धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती. चला आता बाबांनो टीम मिटिंग जास्त घेऊ नका. अर्थात पहिलं 1 षटकाच्या जागी 2 षटकं टाकलेत. वेळ खूप वाया गेलाय. सहकार्य करा मित्रांनो, विनंती राहील. आता मात्र टीम एरनेकडून स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. रोहित आणि गोलंदाजी मध्ये बदल होईल. गोलंदाज येतील. कोण आलाय बॉलर बाळा? संदेश गोलंदाजी मार्क वरती. संदेश पहिला चेंडू घेऊन निघतात. हो चांगला चेंडू होता. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. मित्रांनो तुम्ही आतमध्ये जास्त बसू नका तिथे डी झोनच्या. अगदी एखादी टीम जर आमच्यापर्यंत आली ना त्या डिसिजन साठी तर आम्ही काहीच डिसिजन देऊ शकणार नाहीये मित्रांनो. आयोजन समिती आपण थोडस लक्ष द्या. कारण जर एखादा बोलला नाही डिक्लेअर मध्ये गेलाच नाही चेंडू आतमध्येच आहे तुम्हाला आढळून तर त्याला आम्ही डिसिजन काय द्यायचं तो तुम्हीच आम्हाला प्रश्न सांगा. वा काय ताकदीचा वापर आहे यार आपलातून आहे. रोहित द हिटमॅन इथे मात्र पहा ताकद किती वापरली. अप्रतिम षटकार येतोय. लाजबाब ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडूला पाठवलाय सरळ 6 धाब्यांसाठी. हाफ टॅकर पुन्हा एकदा सी कॉर्नर. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक असतील. फील होईल फेकी होईल त्या दरम्यान दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 ऑन स्कोर बोर्ड. यानंतर टीम कोंडोशी आपण कुठेही जायचं नाहीये. लगेचच यामध्ये जिंकेल त्यासोबत आपली मॅच होईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. टीम कोंडोशी आता काय डॉल आला? डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. संदेश झेलची संधी आहे आणि यस इथे मात्र विकेटचं पतन असेल. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आपल्याला. चला 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 मॅचला प्रारंभ करा. विलंब नका घेऊ प्लीज विनंती आपल्याला. बघूया त्याचे फलंदाज विवेक. ओ सुंदर चेंडू होता. अप्रतिम होता. तर निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 2 सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अंतिम धावसंख्येचा आपण एकूण विचार केला तर 32 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगल्या स्थितीमध्ये टीम एरने खुर्द आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र न्यू गोलंदाज टीम सौंदर्य. गोलंदाजचं नाव काय बा? अनिकेत. नितीन घाडगे. ओ डी मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. यस तिथून सर्वजण उठले म्हणून नशीब. खऱ्या अर्थानं आता चेंडू तिथेच गेला असता परंतु सर्व प्रेक्षक मायबाप असतील आमचे सर्व खेळाडू असतील त्यांची दिलगिरी आम्ही नक्कीच व्यक्त करू.
परंतु मित्रांनो तुम्हाला बसायला जागा नाहीये हेही आम्हाला समजते. परंतु जर अडथळा काय निर्माण होत असेल आणि त्यावरून वादंग निर्माण होईल पुढे भविष्यामध्ये, त्यासाठी नक्कीच प्रत्येकाने आपण सहकार्य करायचं आहे. आता मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते. ओह, नो बॉल आहे. येस, इथे मात्र नो बॉल, बिमरचा नो बॉल. एक धाव अर्जित होईल. येणारा चेंडू प्री हिट असेल. हे नक्कीच खऱ्या अर्थानं लेखाजोखा आपण ऐकतोय पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र अनिकेत निघताना पाहायला मिळतील आपल्याला. फ्री हिट आहे आणि त्यावरती लॉलीपॉप देताय तुम्ही. एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी पलटले जातील का? इथे मात्र एक धाव कंप्लीट आणि मला वाटते तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जाईल का पाहायचा. आणि 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतात आपल्याला. विवेक स्ट्राईक एंडला आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. डावखुरी आताचे फलंदाज. ए चेंडू, त्याला त्या चेंडू आणि त्याला मध्ये आत ठेवा, तिथे स्टंपाजवळ ठेवा, त्याला आतमध्ये येतोय तो बघा, त्याला तिथे घ्या. डावखुरी आताचे फलंदाज विवेक. हो, लप केलाय अगदी सी कॉर्नर, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. चेंडूला पाठवलाय अगदी सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी. धाबांचा ओघ काही थांबत नाहीये. धावसंख्येचा आपण एकूण जर विचार केला तर 41 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आणखीन लाभ केला, तिथे डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही. चेंडू गेलाय डीप मिड विकेट रिजन, सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे इथे विवेक घाडगे. फुलटॉस. हो माय गॉड, इथे काय घडलंय तर अगदी जसं प्लेन क्रॅश व्हावं ना, वरती उडत असताना डायरेक्ट पुन्हा जमिनीवरती, तसंच झालंय. अगदी वाटलं होतं वरतून चाललाय पण अगदी रस्त्यांच्या बुंदामध्ये चेंडू धावून विसावलाय आणि विवेकची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. इथे मात्र विकेटचं पतन झालंय. न्यू बॉर्डर मुकेश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील आपल्याला. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 45 धाबा, 45 स्कोर बोर्ड. टीम यरने खुर्द. मुकेश त्याचं नाव काय आहे? त्याला नन्ना टोपण नाव. गणेश जाधव गोलंदाजी मार्क वरती, अर्थातच नन्ना भाई. स्ट्राईक एंडला नितीन घाडगे. ओ, फटका फसलाय परंतु नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होणार आहे. चेंडू मार्गस्थ झालाय तिथे सीमा रेषा पार. चौकार. लामज गावचे ग्रामस्थ दीपक दादा शिंदे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आयोजन समितीला विनंती करतो आपण त्यांचा मुख्य व्यासपीठावरती यथोचित असा सन्मान करायचा आहे. झेलची संधी परंतु नाही. ते काय घडते, झेलही टिपले जात नाहीयेत. आणखीन मिसफील होते. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. सर्व काही खऱ्या अर्थानं टीम येरणे संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळतंय. त्याच दरम्यान गोविंदजी कदम यांचे इथे शुभ आगमन, त्यांचाही मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करतोय.
पुढे घ्या. इकडे कॅमेरा बघा, इकडे आपल्या उजव्या साईडला. हा अतिथी देव भव आलेल्या मान्यवरांचा यथोचिताचा सन्मान. एक झाल्या 52 धावा आतापर्यंत धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चला थोडं स्पीडअप करा. ओ पुन्हा एकदा असं वाटलं कुठेतरी बुंदा जातोय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये. यस डी झोन, कारण पाठीमागे लागलाय तिथे बागेला वगैरे. चला चला चला, जरा वेळ होतो मित्रांनो, प्लीज सहकार्य करा. इथे मात्र किती धावा भेटतील पाहायचे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. इथे मात्र इनिंग संपुष्टात आले. 4 षटकाच्या अंती जर आपण धावांचा विचार केला, 55 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 56 धाब्यांचं आव्हान असेल टीम सौंदर्य संघासाठी. अब तक 56. टीम कोंडूशी आपण कुठे जायचं नाहीये. या एका इनिंग नंतर आपल्याला मॅच खेळायची, याची आपण दक्षता घ्यायची आहे. टीम वेवर, चला आपण टीम सौंदर्य आपली सलामीची जोडी लगेच पाठवायची. टीम एरने, चला आपण मैदानाचा ताबा घ्या पटकन. किरणजी, आपल्याला विनंती असेल. या पुढच्या इनिंगसाठी नक्कीच आपण पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करतोय. आमचे बंधू अर्थात 22 गाव टेनिस क्रिकेट मधील एक सुमधुर आवाज निवृत्ती दादा शिंदे यांना विनंती करतो. या चला एरने टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना अगदी मोठी धावसंख्या उभी केली आहे. 55 धावा उभ्या केल्यात आणि 56 धावांचं टार्गेट ठेवलं. ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सौंदर्य टीम समोर. एरने टीम यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तिकडे सौंदर्य टीम आपण पाहतोय ना, विकेटच्या पाठीमागे उभे आहात ना, आपल्यासाठी इकडे डगआउट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. एरने टीम सौंदर्य टीम आपल्यासाठी इकडे आयोजक कमिटीच्या वतीनं डगआउट आहे. डगआउट मधून आपल्याला जायचं आहे. काहीतरी शिस्त असतं मित्रांनो, नियम आहेत. आणि आज आपल्यासाठी जिथे डगआउटची व्यवस्था देखील आयोजक कमिटीच्या माध्यमातून घेतली गेलेली आहे. आपण विकेटच्या पाठीमागे आहात. या साईडून आपण बॅटिंगसाठी जायचंय. सौंदर्य टीम, चला आपल्यासाठी खेळाडू कक्ष देखील अगदी व्यासपीठाच्या दोन्ही एंडला आपण पाहतोय खेळाडू कक्ष उभारले गेले. त्या खेळाडू कक्षाचं देखील काहीतरी महत्व आहे. चला लगेच या, वेळ लावू नका. मॅचला सुरुवात करणार आहोत. जिथे आपण पाहतोय 55 धावा झाल्यात आणि 56 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओपनर जोडी पाहायला मिळते.
दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू देखील आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एरने टीमचा आणि सौंदर्य टीमचा 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. चला, एरने टीमचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये आहे. सौंदर्य टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू मैदान इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. ओके, चला मॅचला सुरुवात करूयात. 55 धावा झाल्या, 56 धावांचं टार्गेट उभं केलंय. या मॅचची कहाणी आपण पाहिलं. 6 षटकांचा 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर 55 धावा केल्यात आणि या 55 धावा करत असताना इथे मात्र चांगला खेळ केलाय आणि चिंगण्यासाठी 56 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. ही सी ग्रुपमधील शेवटची मॅच आहे. चला लगेच थोडंसं स्पीडअप करा. पण आपणास देखील विनंती असेल, संध्याकाळचं सत्र दुपारचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला अगदी टाइमावरती मॅच कंप्लीट करायची, त्याची नोंद घ्या. 4 षटकांची मॅच, 4 षटकांच्या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभी केली. या मोठी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॅट्समन नेम स्ट्राईकला आपण पाहतोय संदेश, नॉन स्ट्राईकला गणेश जाधव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलर नेम विवेक. गोलंदाजी ट्रॅक वरती एरने टीम कडून आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच पॉवर प्लेचं षटक विवेकच्या खांद्यावरती दिले आणि इथे मात्र फलंदाजीसाठी पाहिलं तर संदेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला देखील एक खेळाडू तैनात केलेला आहे. सुरुवात होते मॅचला मित्रांनो. पहिला चेंडू, पहिला पॉवर प्लेचा षटक टाकत असताना या ठिकाणी आपण पाहतोय विवेकला. अकोट टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु चेंडू निघून जाईल. टीम सौंदर्य यांच्या खात्यामध्ये हा चौकार जाताना पाहायला मिळतोय. पहा, इथे मात्र तुम्हाला अगदी चेंडू अडवायचा होता, अडवला आला नाहीये. तिथे कॅचची संधी होती, ते देखील मिस केली, चौकार देखील सोडलाय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मुकेश होते, मुकेशने ही चुकी केली आहे आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आपण पाहतोय चौकार आलाय. चौकाराने सुरुवात केली, 4 धाव्यांनी सुरुवात झाली आहे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु त्याला देखील चेंडू सापडला नाहीये. या विकेटसाठी मी म्हणेन पाठीमागे स्लिप मध्ये देखील खेळाडू तैनात आहेत, जिथे संदेशच्या विकेटसाठी हे षडयंत्र रचलं गेलंय. गोलंदाज आपण पाहतोय विवेकच्या माध्यमातून, टीम एरने संघाच्या माध्यमातून हे षडयंत्र रचलं गेलंय. परंतु तिथे मात्र पहा एक सिंगल धाव आली आहे आणि सिंगल धावसंख्येवर संघाचा धावफलक जर पाहिलं तर 5 या अंकावरती जाऊन पोहोचले. चांगला फटका आहे, थोडेसे पाठीमागे सरलेने त्याच्यानंतर जागा बनवली आणि फटका अगदी पॉवरफुल पाहायला मिळाला. गणेशच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. पहा, अगदी स्टंपांच्या बाजूला पाठीमागे सरकले, त्यानंतर या फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि फटका अगदी चांगला ऑफ साईडला, जिथे कव्हरच्या डोक्यावरून चांगला हा फटका आपल्याला 4 धाव्यांसाठी पाहायला मिळालाय. 4 धावा धावफलकावरती धावसंख्या झाली 9 या अंकावरती धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र चांगला चेंडू इथे मागे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे आपण पाहतोय आणि जिथे अगदी फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत, जिथे अपील केली जाते, पंचांकडे अपील मागितली जाते, दाद मागितली जाते. त्या ठिकाणी आपण पाहतोय कोळी सर आहेत, त्यांच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तिथे काय घडतंय पाहूया. पंच काय सांगतील, आमच्याकडे काय माहिती येते ती देखील आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. थर्ड अंपायर अलाउड नाहीये, ऑन फील्ड डिसिजन असेल ते पंचांचं तुम्हाला मान्य करावं लागणार आहे, असं आयोजक कमिटीचं कॉल आहे जो आमच्यापर्यंत पोहोचवलाय तो आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत, जिथे आपण चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहतोय.
आहे का थर्ड अंपायर नाही ना? अशोक कमिटी जे असेल त्यांचा कॉल आणि कमिटी मेंबर्स असतील KSK क्रीडा प्रतिष्ठानचे कमिटी मेंबर असतील त्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे. जो काय निर्णय असेल तो लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूया. अनिल आणि सुरेश आपण देखील या समालोचन कक्षामध्ये. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असणार आहे त्याचा निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे याची नोंद घ्या. कोणताही रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाणार नाहीये याची नोंद घ्या. सामना चालू करायचंय. पंच चला मॅचला सुरुवात करायचंय. जो पंचांचा ऑनफिल्ड निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आयोजक कमिटीचा कॉल आलाय आणि मॅच चालू करायची आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकातले 4 चेंडू टाकून झाले त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात. त्या पंचांची उजत कोणत्याही टीमने घालायची नाहीये. जर पंचांची उजत घातली तर कदाचित त्या संघाला दंडित करण्यात येईल याची नोंद देखील घ्या. पंचांचा जो निर्णय आहे ते पंच आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूया. संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती आपण पाहिलं तर 9 धावा झाल्या. धावफलकावरती आपण पाहतोय चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. या षटकातले अजूनही काही चेंडू बॅलन्स असताना विवेक यांच्या माध्यमातून ही षटक आदळताना आपल्याला पाहायला मिळतं. या षटकातले अजूनही चेंडू काही बॅलन्स आहेत. इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. चार चेंडूंचा खेळ आपला मात्र इथे चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा बीट झालाय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पाहता पाहता संघाची धावसंख्या एक षटक संपले. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मंचावरती आपण विजयदादा कदम साहेबांचा या ठिकाणी शुभसन्मान कर इच्छितोय. बॉलर नेम
नितीन घाडगे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक अतिशय सुंदर षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळालं. विवेक यांच्या माध्यमातून धावा खर्च केले गेले 11. आता मात्र हे दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय नितीन घाडगे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका मित्रांनो. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे काय करताय, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतो हा एक दर्जेदार चौकार. चांगला फटका आहे, तिथे देखील आपण पाहतोय चेंडू जाईल का, एक सिंगल धाव आले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर फटका चांगला होता. तिथे फटका अगदी क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम पाहायला मिळालं आणि तिथे क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय एक सिंगल धाव पाहायला मिळते आहे. नितीन आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर एक सिंगल आली आहे. आता मात्र इथे फलंदाज संदेशला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळालेत. आता मात्र चांगला चेंडू आता पाहायला मिळतोय. लेग बी फॉरची अपील मागितली गेली आहे. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव मात्र कम्प्लीट करत असताना सौंदर्य टीमच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा झाल्या त्या 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पंचावन्न धावा आणि 56 धावांपर्यंत या टीमला पोहोचायचं असेल ना तर आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. इथे मात्र पहा यॉर्कर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला फील्ड करायचं होतं. क्षेत्ररक्षक थोडासा बेट झालाय आणि इथे पाहता पाहता चेंडू निघून जातो सीमारेषेकडे परंतु तिथे पहा एकाने सोडला, दुसऱ्याने सोडला, तिसऱ्याने मात्र चेंडू तिथे गॅस केलाय, अडवलाय. परंतु या धावा वाचवण्याचा परिश्रम घेत असताना एर्ने टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र या ठिकाणी धावा आल्यात त्या 2 का 3 आल्या. आताच्या धावा किती असणार आहेत सर, 3 आहेत का 2 आहेत? 2. ओके, 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय इथे मात्र फटका चांगला आहे, चाबूक शॉट आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूचा पाठमोरा करतील परंतु चेंडू या ठिकाणी निघून जाईल. अगदी 4 धावांसाठी येतोय चौकार. एक धाव अगदी विजयाचं अंतर कमी करणारे हे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओपनर थोडी आपण पाहतोय सौंदर्य टीम कडून संदेश चांगली फलंदाजी करतोय, त्यांना साथ देत असताना गणेश देखील चांगली कामगिरी करतोय आणि खऱ्या अर्थानं नितीन यांच्यावरती देखील आक्रमण करताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या देखील षटकामध्ये 2 चौकार अद्याप पाहायला मिळालेत. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट चेंडूची सांगता पाहता पाहता दुसरं षटक देखील कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिलं तर 23 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने या स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 ही लाईव्ह स्पर्धा साई MTCच्या माध्यमातून दाखवली जाते. अगदी क्लिअरिटी चांगली आहे. 12 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती किरणला आपण पाहतोय. इथे मात्र चांगला फटका आहे, फटका आहे पॉवरफुल. धावा मिळतील 6. स्वागत केलंय किरणचं. पहिल्या चेंडूवरती एक मोठी फटकेबाजी करताना आपण पाहतोय संदेश अगदी रंगात आलाय.
पहा याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, जबाबदारी स्वीकारली आहे. आखोट टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे, ऑफ साईडला तिथे खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी नाही, एक सिंगल धाव, त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आतापर्यंत संघाचा धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा धावफलकावरती जाताना पाहायला मिळत आहेत. पहा या षटकामध्ये या मॅचचं भवितव्य अवलंबून असणार आहे. षटक जेवढं चांगलं एरने टीमसाठी येईल ना ते चांगलं पाहावं लागेल. परंतु तिथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून केली जाते. गणेशला थांबवलंय, गणेश देखील एका दिशेने चांगली फलंदाजी करतोय आणि आता मात्र हा चेंडू डॉट आला. एखादा डॉट चेंडू आला त्याच्यानंतर एखादा मोठा फटका येतोय. या मॅचचा अगदी हळूहळू मागे पुढे होत असताना पाहायला मिळते. आखोट टप्प्याचा चेंडू अगदी ताकद घेतली होती, मी म्हणेन अगदी ताकदीने फटका खेळायचा होता, परंतु थोडासा चेंडू खाली राहिलाय आणि फलंदाज इथे बेट होऊन मागे. आपण पाहिला तर यष्टीरक्षकानं आपलं चांगलं काम केले. डॉट चेंडू पुन्हा एकदा 4 चेंडूंचा खेळ, त्याच्यामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्यात किरणने. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथे मात्र स्वतःला सावरले. आखोट टप्प्याचा चेंडू, फटका लय भारी पाहायला मिळतोय. चेंडू अगदी तिथे सीमारेषेलगत जाताना झेल मात्र ड्रॉप झालाय आणि एकच सिंगल पाहायला मिळते. पहा बहुतेक वेळा मी पाहिलंय क्रिकेटच्या मैदानावरती ज्या वेळेला असे फटके खेळले जातात त्या वेळेला बहुतांश अगदी फलंदाज असतात ना चेंडूकडेच पाहत असतात, कारण की तिथे जर चेंडू सुटला तर कदाचित 2-3 धावा तुम्हाला मिळू शकतात, परंतु चेंडू जर पाहत असेल ना तर एकच सिंगल धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट चेंडू या षटकाची देखील सांगता होते. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या पाहिली तर 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता मात्र 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. खूप मोठी धावसंख्या उभारली आहे. यानंतर आपण पाहतोय शेवटचं षटक विदेश याच्या हातामध्ये आलंय. 6 चेंडू आणि 25 धावा करायच्या आहेत, ठोकायच्या आहेत. इथे हा पराक्रम केला जाईल का? हे दोन्ही बॅटर सलामीचे अगदी कडवी झुंज देत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतायत, परंतु इथे मात्र या दोन्ही फलंदाजांकडून हे स्वप्न पूर्ण होईल का सौंदर्य टीमच्या माध्यमातून पाहणार आहोत. जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर विदेश आलाय. थोडस अवघड आहे, परंतु अवघड हे सोपं करतील का हे दोन्ही बॅटर आपण पाहणार आहोत. जिथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत तरी चांगली सलामी जोडी चांगला धावा जमवताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. विदेशच्या अगेन्स्ट फलंदाजी करताना आपल्याला फलंदाज गणेश पाहायला मिळेल. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मिड ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. विनायक खेळतोय. विनायकच्या बॅट मधून चांगला फटका आहे. इथे मात्र पहा कॅच पकडली गेली आहे आणि विनायकचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संदेश निघालाय. सौंदर्य टीम कडून आपण पाहतोय नवीन बॅट्समन संदेश निघालाय. संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर आहे. संघाची धावसंख्या 32 या अंकावरती हा गडी बाद झालाय. पहिला गडी बाद झालाय. चार चेंडू आणि 24 धावांची गरज.
फटका चांगला आहे, एका हाताने खेळलाय, चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार, मिळतील धावा 6. आता 3 चेंडू मध्ये 18 धावा. लागोपाठचे हे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतील का संदेशच्या बॅट मधून? हा देखील चांगला फटका आहे आणि ही फटके खेळत असताना मला ऋषभ पंतची आठवण झाली, कारण की त्यांच्या हातातून देखील आपण अशाच प्रकारे बॅट सुटताना पाहतो जिथे संदेश फटकेबाजी करतोय. पहिला आल्या आल्या स्वागत केलं षटकाराने गोलंदाजाचं, तिथून नंतर मात्र एक सिंगल आले. आता मात्र 2 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 17 धावा. इथे देखील फटका चांगला आहे, ग्राउंड शॉट खेळला, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू अगदी सीमारेषेकडे धावतोय तिथपर्यंत. दीपेश चेंडूला फील्ड करल, एक सिंगल धाव धावफलकावरती आली. आता मात्र सामना निघून चाललाय, निश्चित चाललाय सौंदर्य टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील शॉर्ट चेंडू आहे, त्याला समोरच्या दिशेला अगदी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. शेवट गोड केलाय जरूर संदेशने. चला लगेच आपण टॉस करण्यासाठी या, टॉस करूयात. यानंतरची नेक्स्ट मॅच कोंडो जुलै 11 कोंडोशी विरुद्ध एर्ने खुर्द, दोन्ही संघाचे संघनायक. चला लगेच टॉस बॉक्स मध्ये या जिथे आपण टॉस करूयात. चला वेळ लावू नका. एर्ने टीम संघनायक आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. अर्थातच नितीन ज्याच्या बॅट मधून 22 धावा आल्या. आपण देखील या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. कोंडोशी विपक्ष सौंदर्य, दोन्ही संघादरम्यान हा टॉस आपण करणार आहोत. टॉस करूयात. चला संघनायक, चला लगेच या टॉस करूयात. टॉस का बॉस मध्ये गणेश दादा जात आहे का? टॉस आपण करणार आहोत. तिथे आमचे साथी समालोचक गणेश दादा जोडले जातील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील नितीन याला आपण देणार आहोत. हॅलो, काय घेत आहे? तर टीम कोंडोशी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल झाला. क्षेत्ररक्षणाचा आपण पाहताय चांगलं बॅटिंग होते रोखल टीम एर्नेला. आम्ही 3 ओव्हरचा सामना असेल. 30-35